नमस्कार, आपण पाहत आहात जनहित 24/7. मातीतील संघर्षाचा बुलंद आवाज. अकोले आणि संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक चित्र समोर येते. पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यावर पाटबंधारे विभाग आणि महसूल अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. ढोकरी शिवार आणि धुमाळवाडी परिसरात गौण खनिजांच्या मोठ्या प्रमाणातील उत्खननाचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. शासनाचा महसूल बुडवून शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत जमिनीतून खनिज काढलं जात आहे. जेव्हा कारवाईची वेळ येते तेव्हा निष्पाप शेतकरी किंवा माती वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर दंडाचा फास आवळला जातो. लाखो रुपयांचे दंड, मशिनरी जप्ती आणि कारवाईचा बोजा मात्र सामान्य माणसावर. मग खरे सूत्रधार कोण? दरम्यान पाटबंधारे विभागाची कोट्यवधींची कामेही निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप आहे. पावसात तडे जाणारे बंधारे, उखडणारे कालवे की विकास की दिखावा? या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची तपासणी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बघा, बाधित नागरिकांची थेट प्रतिक्रिया. ही बातमी आपण पाहत आहात आपल्या हक्काच्या व्यासपीठावर. जनहित 24/7. सत्यासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्या परिसरातील अन्यायाविरोधातील आवाज आम्हाला व्हॉईस आणि मेसेजद्वारे नक्की पाठवा. जनहित 24/7. तुमचा आवाज तुमच्या हक्कासाठी. मी पोपट कारभारी धुमाळ, राहणार धुमाळवाडी, सप्तशृंगी उजवा कालवा. तेथे डेप्युटी इंजिनियर आशिफ शेख हे त्यांनी उत्खनन करून मटेरियल ठेवलेले होते व तिथे ते शेतकऱ्यांच्या जागेत भरपूर जागेत अस्ताव्यस्त पडलेले होते. तर त्यांनी मला बाजूला सरकवण्यासाठी JCBच्या सहाय्याने मला सांगितले होते. तर तेथे ग्रामपंचायत पण मी काम मला दिलेलं होतं. तर त्यासाठी मी JCB तिथे घेऊन गेलो व 17/10/2025 रोजी तेथे JCB उभा होता माझा. उत्खनन न करता आसिफ शेख हे तेथे आले व माझ्या मशीनची चावी काढून घेतली आणि तिथे त्यांनी ताबडतोब महसूल अधिकारी यांना अकोले येथे फोन केला आणि ताबडतोब माझं मशीन तिथे ताब्यात दिलं व त्यानंतर मला खोटा गुन्हा दाखल करून माझ्यावर आरोप केला व पोलीस स्टेशनला पण माझा गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या नावावर. त्यानंतर त्यांनी तलाठी महसूल हे जवळ धरून 28/10/2025 रोजी परत त्या जागेचा त्यांनी स्वतः भरून नेलेल्या मटेरियलचा उत्खनन करून असं नेलेलं माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यात 320 ब्रास माझ्यावर खोटा दबाव टाकून तिथे महसूलच्या सह्या घेऊन त्यांच्या कॅनलच्या अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन माझ्यावर 17,92,000 रुपये असा आरोप माझ्यावर केलेला आहे. आणि त्याचबरोबर धुमाळवाडी सभामंडप झालेला आहे. तिथे शेकडो ब्रास हे कॅनलचंच मटेरियल माझ्या साह्याने श्याम शेटे असे नवले, महेश नवले, ओंकार नवले यांनी पण भरपूर मटेरियल उचलून नेलेलं आहे. तर तसंच धुमाळवाडीत अंबाबाई मंदिर रोड तिकडं पण जवळजवळ 100-200 ब्रास तिथून कॅनलचंच मटेरियल उत्खनन करून तिथं काढलेलं मटेरियल इकडं वाहतूक केलेली आहे. मी स्वतः त्या स्पॉटला उभं राहून पाहणी केलेली आहे आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. 4 महिने झालेले मी खूप त्रास झालेला आहे मला ह्या गोष्टीचा. सप्तशृंगी उजवा काल्यापाशी तिथे कैक शेकडो ब्रास हे कॅनलवाल्यांनी उत्खनन करून केलेलं मटेरियल साठवून ठेवलेलं होतं. येथे अकोल्यातले मोठमोठे ठेकेदार यांना पाठीशी घालून त्यांनी भरपूर मटेरियल आसिफ शेख हे यांनी विकलेले आहे आणि त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला वेठीस घातलेला आहे. मी साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे.